तुम्ही कधी साबुदाणा वड्यासाठी उपवास केलाय का? चला तर बनवूया साबुदाणा वडा। सर्वात आधी आपण घेऊया साबुदाणे। हे आपण आदल्या दिवशी भिजवायचे आहेत आणि ह्यामध्ये पाणी आपण तेवढाच घ्यायचा जेवढे आपले साबुदाणे असणार आहे। हे आपण आदल्या दिवशी भिजवतात त्याने ते चांगले फुलतात। तुम्ही 5 ते 6 तासही ह्याला भिजवू शकता। चला तर पाहू आता ह्याची कृती। सर्वप्रथम आपल्याला थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याला एका कपड्यामध्ये ओतून त्याला चांगलं मळून घ्यावे। त्याच्याने त्याची सालं एकदम फास्ट निघतात। आपले शेंगदाणे रेडी आहेत। आता हे आपण वाटून घेऊया। लहानपणी आम्ही साबुदाण्याचा कोणताही पदार्थ मागितला तर आई लगेच म्हणायची की उपवास असेल त्यालाच साबुदाणा मिळणार। असं करता करता आता आम्ही उपवास करायला लागले। आता एका बाउलमध्ये साबुदाणे घ्या। त्याच्यात उकडलेले बटाटे, कढीपत्ता, थोडंसं वाटलेलं आलं, तुम्ही आलं स्किप पण करू शकता ज्याला नाही चालत, कोथिंबीर, थोडं जिरं, 1 चमची वाटलेली मिरची, शेंगदाण्याची पूड, मीठ व थोडंसं लिंबू। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे। आता ह्या मिश्रणाचे चप्पट गोल असे आकार करून वडे तयार करून घ्यावे। आता आपले सर्व वडे तयार झालेले आहेत। आपण हे आता तळून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण डीप फ्राय करूया। जर डीप फ्राय नसेल करायचं तर आपण शॅलो फ्राय पण करू शकतात। पॅन मध्ये थोडंसं तूप किंवा तेल घेऊन ते शॅलो फ्राय करू शकता। वडे आपले एकदम खरपूस होत आहेत। वडे तळताना थोडी काळजी घ्यावी, कधी कधी ते वडे तेलामध्ये फुटू शकतात। रेडी आहेत आपले क्रिस्पी साबुदाणा वडे। त्याला सर्व करा गोड दही बरोबर।